नमस्कार, मी अशोक. अंतरपाठ या मालिकेत तुम्ही मला क्षितिज या भूमिकेतून भेटतच आहात. सो आज आपण इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये खेळणार आहोत. सो चला सुरू करूया. पहिलं सेल्फ गिफ्ट मी स्वतःला कॅमेरा गिफ्ट केला होता. कॅननचा 760D. येस, तो DSLR कॅमेरा जो माझा होता 760D, तो माझा पहिलं गिफ्ट होतं स्वतःसाठी. पहिला पाहिलेला चित्रपट जो मी एन्जॉय नव्हता केला, कारण तेव्हा मी खूप लहान होतो. माझ्या थिएटरमधली सगळी पब्लिक इन्क्लुडिंग माझी आई सगळे रडत होते आणि मी वेफर्स खात होतो, जो होता चिमणी पाखरं. पहिल्यांदा मी प्रपोज केलेलं मृण्मयीला 2011 साली. बट अनफॉर्च्युनेटली आज आम्ही सोबत नाही आहोत. बट ठीक आहे, काही हरकत नाही. पहिलं पहिला नाईट आऊट मी माझ्या पहिल्या एकांकिकेनंतर केला होता, दादरमध्ये शिवाजी पार्क येथे. सो ती जी मजा मस्ती होती 2013 साली. सो मजा आलेली तेव्हा. ती माझी पहिली नाईट आऊट होती. पहिला फसलेला पदार्थ हा लॉकडाऊनमधला होता, गुलाबजाम. कारण मी मैद्याचं पीठ घेतलं, त्याचा गोळा केला, तो गोळा टाकला तेलात आणि बाहेर आलो हॉलमध्ये. सो त्याचा ब्लास्ट झाला होता फाट करून. सो वरती सिलिंग, फॅनवरती, फ्रीजवरती, सगळ्या किचनमध्ये ते तेल सांडलं होतं. त्याच्यानंतर आईने जो काही मला गुलाबजाम दिला तो वेगळा. क्रश असं नाही कोणी, पण खूप आधी होत्या. मला गिरिजा ओक मॅम खूप आवडायच्या आणि त्यानंतर आता वैदेही परशुरामी. बट ठीक आहे, क्रश होत आहे ते. मला असं वाटतं की टायमिंगनुसार चेंज होत जातं. फर्स्ट लव्ह लेटर इंस्टाग्रामवरती असं येत असतात, पण हो, मला एक शाळेत असताना आलं होतं, 8वीला असताना. आणि तेच होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे. आणि शेवटी 143 लिहिलं होतं. सो मला 143चा अर्थ तेव्हा कळला होता की हां, ये 143 मतलब आय लव्ह यू ऐसे होता है. पहिल्यांदा घरच्यांचा मार. ॲक्च्युली मला ना शाळेत असताना एक सवय होती. म्हणजे मी शाळेत होतो महानगरपालिकेच्या आणि आमचा 9:30 ते 10 ब्रेक असायचा. सो पावसाळ्यात मी काय करायचो, गोरेगावला मी राहायला होतो तेव्हा. आमच्या शाळेच्या पाठीमागे एक वॉटरफॉल होता. तो पावसाळ्यात मी पटकन डबा खायचो, वॉटरफॉलवर जायचो, आंघोळ करायचो, घरी यायचो. तर एकदा झालं असं तिथे की डाईव्ह मारताना मला तिथे पायाला नारळाची करवंटी लागली. मी घरी आलो छान. आईने विचारलं काय झालं. काही नाही. बरं ठीक आहे, सर आपण डॉक्टरकडे जाऊ. मला आई डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरने विचारलं काय झालं. आई बोलत्या हो, लहान मुलं आहेत, खेळतात, लागतं. म्हटलं वा, आईने आपल्या बाजूने काहीतरी बोलली आई. मग ठीक आहे, TTचं इंजेक्शन वगैरे दिलं, घरी आणलं. आईने विचारलं मला की काय झालं, खरं सांग. मी काही नाही करणार. आणि तिथे माणुसकीचा विश्वासघात झाला. आईला मी खरं सांगितलं आणि त्यानंतर आईने जो मला धुतलेला, मग धबधबा वगैरे सगळंच बंद झालं माझं. पहिला फोन माझा होता नोकियाचा 6610i, जो मला बाबांनी गिफ्ट केला होता. सो तो माझा पहिला फोन होता, नोकिया 6610i, ज्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे काही नव्हतं, फक्त एक कॅमेरा होता. रिजेक्शन नाही म्हणता येणार, कारण मी त्या शोसाठी डन झालो होतो आणि मला कळलं नाही प्रोड्युसर सरांनी की तो शो त्यांनी कॅन्सल केला आहे आणि दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसला दिला आहे. सो ते झालेलं माझ्या बाबतीत. म्हणजे तो शो दुसऱ्या प्रोडक्शनकडे गेला आणि मग मला कळलं की मग मी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर दे सेड की अरे हां, तुला सांगायचं राहिलं की तो शो मी कॅन्सल केला, दुसऱ्या प्रोडक्शनला गेला. सो ते असू शकतं. फर्स्ट प्राऊड मुवमेंट मी एका शोसाठी माझं फायनल झालं होतं, पण तिथे काही कारणास्तव ते मी लीडसाठी नाही करू शकलो. पण मग त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये असं होतं की पैसे कमवणं फार गरजेचं होतं, कारण प्रोटीन, डाएट ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी. सो मी पहिला जे माझ्या स्क्रीनवरचं काम होतं ते मी एक प्रोमो केला होता. एक सिरियल होती, त्या सिरियलच्या प्रोमोमध्ये एक छोटंसं कॅरेक्टर केलं होतं, बसमधला एका ह्याचं, जो प्रेमात पडतो एका मुलीच्या लव्ह ॲट फर्स्ट साईडमध्ये. सो ते स्क्रीनवर बघून आई जाम खुश झाली होती. सो ते एक प्राऊड होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी मी 8वीला असताना एक लेख लिहिला होता, जो लेख बाबांच्या कंपनीमधून त्यांच्या त्या मॅगझिनमध्ये छापलेला. सो तो बाबांसाठी एक प्राऊड मुवमेंट होता. हो, एक पूजा नावाची एक मैत्रीण होती, जिने मला फोन केला. इन्स्टावरती मला मेसेजेस केले बरेचसे की सर माझं खूप महत्त्वाचं काम आहे, प्लीज 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 अर्जंट महत्त्वाचं काम आहे. म्हटलं ठीक आहे, काहीतरी अर्जंट असेल. सो मी तिच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर तिने मला असं सांगितलं की तिची एक मैत्रीण आहे मीनल,
तर मीनलचा वाढदिवस आहे आणि मीनलला तिने विचारलं की तुझ्यासाठी मोठं गिफ्ट काय असेल. तर शी सेड की जर अशोकने मला विश केलं ना तर ते माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल. सो ते मला खूप त्यांच्यातली मैत्री खूप चांगली वाटली की पूजाने मला मेसेजेस केले की मीनलला गिफ्ट करण्यासाठी. तर तो एक मी तो व्हिडिओ बनवून दिला होता आणि मीनलचे मला व्हिडिओ आले होते. मीनल शॉक होती 2 ते 3 मिनिटं. तिला कळतच नव्हतं की काय रिॲक्ट करू. सो ते मी कधीच नाही विसरू शकणार. कारण त्यात एक मैत्रीचं पण त्यांचं छान बॉन्ड मला दिसलं होतं. कारण इतना कोई किसी के लिए नहीं करता. फर्स्ट जॉब मी रॅनबॅक्सी कंपनीचा प्रमोशन ॲक्टिव्हिटीमध्ये करत होतो 2009ला बाबा गेल्याच्या नंतर. सो तो संध्याकाळी 4 ते 8 पर्यंत माझं काम असायचं मेडिकल शॉप्सवरती. दर 3 दिवसांनी आउटलेट चेंज व्हायचं. तर लोकांना ते च्यवनप्राश असं टेस्टिंगसाठी द्यायचं आणि त्यांचे ते फीडबॅक लिहून घ्यायचे. सो मला ते अजूनही लक्षात आहे आणि छान लक्षात आहे. फर्स्ट सॅलरी 30 आली होती माझी. जवळपास महिनाभर मी कंप्लीट केला होता आणि 6,000 समथिंग काहीतरी ते आलं होतं. पण ते एकच महिना केलं मी. त्याच्यानंतर मग एका ब्रोकरकडे कामाला लागलो. तेव्हा मग सॅलरी परत कमी झाली ₹2,500 आणि मग ₹5,000 मग असं असं वाढत गेली. तुमचं सुद्धा काही असतील माय फर्स्ट तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.